सानिका आणि ओंकारची गोष्ट. एका छोट्याशा गावात निसर्गाच्या सानिध्यात सानिका नावाची मुलगी राहत होती. ती अत्यंत गोड, समजूतदार आणि अभ्यासात हुशार होती. तिचं स्वप्न होतं मोठं डॉक्टर व्हायचं आणि ती गावातील लोकांची सेवा करायची. दुसऱ्या बाजूला होता ओंकार, एक तरुण, थोडासा खोडकर, पण मनाने खूप चांगला. तो गावातल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. सायकलवरून कॉलेजला जाताना रस्त्यात सानिकाशी त्याचा पहिल्यांदा सामना झाला आणि तेव्हाच त्याच्या मनात काहीतरी उमटलं. सुरुवातीला ते एकमेकांकडे फक्त पाहायचे, पण नजरेतून ओळख वाढली. पुस्तकांचं आदानप्रदान, शाळेतील प्रकल्पांमध्ये एकत्र काम करून हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलू लागली. एक दिवस संध्याकाळी गावातल्या जुन्या पाखरांच्या झाडाखाली ओंकारनं तिला विचारलं, सानिका, तुला काही सांगायचं होतं. ती हलकं हसली. सांग ना. ओंकार थोडा घाईत म्हणाला, माझं प्रत्येक स्वप्न आहे, पण त्यात तुझं असणं जास्त महत्त्वाचं वाटतं. तुझ्यावर खरंच खूप प्रेम करतो. सानिकाने थोडंसं लाजून डोळे खाली घातले आणि तिच्या चेहऱ्यावरतून हसू सगळं काही सांगून गेले.